नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन येत आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे, त्याचा वनरक्षक या पदाचा जो आहे तो निकाल लागलेला आहे. तर या निकालाला आपण काय करत आहोत, डिस्कस करत आहोत वनरक्षक पदाचे. तर फक्त ठाणे विभाग सोडले तर बाकी सर्व 10 विभागांचे निकाल लागलेले आहे. नागपूरचा आहे, चंद्रपूरचा आहे, गडचिरोली आहे, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, धुळे, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर. यांची मी तुम्हाला म्हणजे नागपूरची अ, जास्तीत जास्त ते कमीत कमी विद्यार्थ्यांची यादी दिलेली आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला औरंगाबादची दिलेली आहे, नाशिक दिलेली आहे, पुणे दिलेली आहे, कोल्हापूर विभागाची दिलेली आहे यादी. तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी काय करतो की अमरावती विभागाची जी काही यादी आहे, तर ही जास्तीत जास्त मार्क ते कमीत कमी मार्क यांची यादी देणार आहे. तर ही यादी आहे पी-डी-एफ तुम्हाला भेटून जाईल. माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ही पी-डी-एफ भेटून जाईल. ओके. तर इथं जर बघितलं तुम्ही, तर ह्या यादीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त ते कमीत कमी मार्क तुम्हाला दिसून जातील. एकच मिनिट घ्या. ओके. ही यादी आहे इथे बघू शकता तुम्ही. तर या यादीमध्ये जर बघाल तर सुनील तिडके 112 अंकाचं टॉप आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं अ, त्याच्यानंतर 110 आहेत, 110. तर टोटल जर बघितलं तर 100 पेक्षा जास्त जर पाहिलं तर हे विद्यार्थी आहेत, 102 विद्यार्थी आहेत, ते 100 पेक्षा जास्त मार्क आहेत. ठीक आहे. 90 पेक्षा जर जास्त पाहिले तुम्ही, तर बघा 90 पेक्षा जास्त अजून जास्त विद्यार्थी आहेत. ऑलमोस्ट हे बघू शकता 454 एवढे विद्यार्थी 900 पेक्षा जास्त आहेत. सॉरी 90 मार्कापेक्षा जास्त आहेत. तर ही यादी होती तर कंप्लीट ही यादी तुम्हाला भेटणार आहे 54 पेक्षा जास्त मार्कांची. तर तुम्ही जर बघितलं, तर बाकीच्या विभागामध्ये जर पाहिलं बाकीच्या पदांकरिता, तर त्यांनी 90 पेक्षा जास्त विद्यार्थी होते ना, तर त्यांना काय केलं होतं की 90 54 मार्कापेक्षा जास्त 120 पैकी 54 मार्क. तर त्यांना सगळ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनने बोलवलं होतं. आता हा मुद्दा तुम्हाला सांगेल मी. तर बघा की सर्वेक्षर, लघुलेखक उच्च श्रेणी, निम्न श्रेणी या गटांकरिता ज्यांचे पेपर 120 पैकी होते, तर त्यांना काय केलं की मेरिटनुसार 45% पेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे. ओके. ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर इथं ही यादी होती बघा. ज्याच्यामध्ये 54 पेक्षा जास्त मार्क जे आहेत, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना काय केलं होतं की यांनी तर हे सीनियर स्टॅटिस्टिक्सचे आहे. इथे बघू लोअर ग्रेड श्रेणीसाठीचे बघा. लोअर ग्रेड श्रेणीसाठी बघू शकता हे. तर यांनी 54 पेक्षा जास्त जेवढे मार्क आहेत त्या सगळ्यांना बोलवलेलं आहे. तर तुम्हालाही इथं फॉरेस्ट गार्डसाठी काय करतील की या विद्यार्थ्यांना ज्यांना 54 पेक्षा जास्त आहेत या सगळ्यांना यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतरनं ग्राउंड होणार आहे. ओके. तर ही माहिती होती. तर अशाच इम्पॉर्टंट अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ काय करा दुसऱ्यांसोबत शेअर करा. धन्यवाद.